स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाड नगर परिषद हद्दीत मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणाने महाडसह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले आणि त्यांचे समर्थकांसह 10 ते 12 जणांवर मध्यरात्री 1च्या सुमारास महाड तालुका पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाड नगर परिषद हद्दीत मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणाने महाडसह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले आणि त्यांचे समर्थकांसह 10 ते 12 जणांवर मध्यरात्री 1च्या सुमारास महाड तालुका पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। फिर्यादीनुसार 2 डिसेंबर रोजी सकाळी महाड शहरातील प्रचार आढावा घेत असताना प्रभाग 5 मध्ये भेट देऊन परत येत असताना विकास गोगावले, प्रशांत कदम, विकी शिंदे व इतर 17 ते 18 जणांनी मोटरसायकलवर येत त्यांना धमकी दिली। यानंतर दुपारी 1च्या सुमारास अप्सरा हॉटेल जवळील रस्त्यावर जाबरे यांच्या फॉर्च्युनर कारला थांबून विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, सिद्धेश शेठ, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे यांच्यासह इतरांनी गाडीची तोडफोड केली। ड्रायव्हरला बाहेर खेचून मारहाण करण्यात आली, तसेच जाबरे यांनाही बाहेर ओढून मारहाण करण्यात आली। यात त्यांचा शर्ट फाटला असून त्यांच्यासोबतचा सुरक्षा रक्षक गोपाल सिंग याला डाव्या डोळ्यावर गंभीर दुखापत झाली आहे। फिर्यादीनुसार विकास गोगावले यांनी गोपाल सिंगच्या कमरेवरील परवानाधारक रिव्हॉल्वर हिसकावून घेतली व आज तुमचा गेम करतो अशी धमकी दिली। स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत जाबरे यांना वाचवले। या प्रकारात वेंकट मंडला, मंजू सिंग अरोरा आणि इतरांनाही मारहाण झाली असून त्यांच्याकडील सोन्याची चेन, 3 मोबाईल, गोपाल सिंगचा मोबाईल असा ऐवज लंपास करण्यात आला। जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। जाबरे यांनी याआधीही विकास गोगावले वारंवार फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप केलाय। जाबरे यांनी याआधीही विकास गोगावले वारंवार फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप केलाय। या प्रकरणात शस्त्र अधिनियम 1959, लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950-1951, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील अनेक कलमांसह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। दाखल गुन्हा महाड तालुका पोलीस ठाण्यातून महाड शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। प्रकरणाला राजकीय रंग चढण्याची शक्यता असून शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षांचे याकडे बारकाईने लक्ष आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर महाड शहर व तालुक्यात बंदोबस्त वाढवण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली असून येत्या काही दिवसात या प्रकरणातील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे। जनोदय करिता मिलिंद माने, महाड।